इंजिनिअरिंग केलं, मग अभिनय क्षेत्राकडे वळायचं असं माझं ठरलं. कारण मी पण इंजिनियर येस, तू पण ऑड इंजिनियर हा म्हणून प्रमोशन केलं ह्याचं पण. हां, माझा प्रवास लोकांना असं खूप वाटायचं की तू म्हणतात लोकांना वाटायचं की इंजिनिअरिंग केलं आणि लगेच त्याला दिलदोस्ती मिळाले. केवढं भारी, किती लकी माणूस आहे, केवढं फॉर्च्युनेट आहे. हे सगळं करत असताना आई वडील म्हणून त्यांना जे टेन्शन येणं होतं ते स्वाभाविक होतं. आणि एक दिवस त्या फ्रस्ट्रेशनमध्ये खूप कडकडीत भांडण झालं माझं बाबांचं. खूपच कडकडीत भांडण झालं, जे कधीही झालं नव्हतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे. रामदास स्वामी तेच म्हटलेलं आहे की हे तुला सगळं दिसतंय की तो सुख भोगतोय आणि छान खातोय आणि या हॉटेलमध्ये जातोय आणि बार्सिलोना ट्रिपला गेलाय, पण पण ॲक्च्युली त्याच्या मनात पण काहीतरी आहे. असं कोणी नाही आहे जो सर्व सुखी आहे. म्हणजे लहान मुलांना आपण कसं थोपटतो, का थोपटतो आपण? झोप लागावी म्हणून. पण थोपटल्याने काय असं होतं वेगळं? ते नाही हां, नाही माहीत नाही ना. तर जेव्हा आपण हे एका रिदममध्ये टॅप करतो तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे जातं आणि मग त्या रिदमला ते हळूहळू सरेंडर करतं आणि झोपतं. त्याच्यामागे थॉट आहे. त्याच्यामागे थॉट आहे. तर त्याच्यामुळे तसं की रामनामाचं तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली राम 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 जय श्रीराम असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला ते एक त्या रिदममध्ये तुम्हाला ते सापडतं. पहिल्या टेक पासूनच प्रमोशन सुरू झालेलं आहे. म्हणजे नाही, पहिल्या प्रश्नापासून एक सुरू करायचं असं आम्हाला सांगितलेलं आहे समर्थांनी. अच्छा. मी असं विचार करत होतो, असं हे होते स्ट्रॅटेजी की आपण असं गप्पा मारूयात आणि मध्ये कुठेतरी हळूच इंटिग्रेट करूयात. ते पहिल्या टेकलेच झाले इंटिग्रेट. त्याच्यामुळे दादाचा पिक्चर येतोय जो समर्थ नाव आहे आणि दादा लीड मध्ये दिसतोय. आता कसं वाटतंय लीड मध्ये काम करताना? आता असं छोटी भूमिका लीड किंवा कुठलं अजून काही स्टार वगैरे अशा पद्धतीचं काही म्हणजे त्याबद्दलची भावना काय आहे हे मला नाही कळत आहे आता खरं तर. पण चांगल्या पद्धतीचं काम करायला मिळतंय ह्याचं मात्र विश्वास आहे. आणि डिप्लोमॅटिक सांगितलं. नाही, खुश तर diplomatic असतील ना, लीड करायला मिळते आतापर्यंत. असं जरा ह्यात फोकस तुझ्यावरती आहे, पोस्टरवरती तू झळकतोय. पोस्टरवर झळकतोय वगैरे हे बरोबर आहे. पण खरंच सांगतोय म्हणजे काय त्याच्यात अतिशयोक्ती नाही की त्या गोष्टीचा आनंद होण्यापेक्षा काम करताना जो आनंद मिळाला ना तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि हे खूप वर्षानुवर्ष तसंच आहे. म्हणजे तसं म्हटलं तर लीड म्हणजे पोस्टरवर दिलदोस्ती दुनियादारीच्या वेळी ते तर होतात की जे 6 लोकांमध्ये पोस्टर लागलं होतं, 6 लोकांचं, आमच्या 6 मित्रांचं. तर माझ्या सगळ्या मित्रांनी असं थांबून फोटो, त्या होर्डिंगचे फोटो काढणे, त्याच्या खाली फोटो काढणे, गाणी म्हणणे वगैरे हे सगळे प्रकार केले होते. त्याला आता 11 वर्ष झाली. तर तेव्हा असं जरा झालं होतं की कदाचित काहीतरी भारी होते, खूप भारी होते. मग त्याच्यानंतर असं लक्षात यायला लागलं की आपल्याला आपण काम करत असताना जो आनंद मिळतोय ना त्याच्यापेक्षा भारी आनंद नाहीच आहे. म्हणजे अगदी ऐकायला वियर्ड वाटेल पण खूप फंक्शन्समध्ये तुम्हाला बोलवलं जातं. खूप अवॉर्ड फंक्शन्समध्ये तुम्ही बसलेले असता किंवा तुम्ही काहीतरी अँकरिंग करत असता किंवा तुम्ही काहीतरी त्या सोहळ्याला तुमचं नॉमिनेशन असतं वगैरे हे सगळं. तेव्हा असा आनंद कुठे होतोय हे मी शोधत बसायचो. काय नेमका आनंद आपल्याला होतोय. मग मला या हळूहळू लक्षात यायला लागलं की मला आनंद या गोष्टीत होतो की जिथे मी कॅमेऱ्यासमोर बसलोय, टेक करतोय, तो टेक छान झालाय आणि आपल्याला समाधान मिळतंय. असं तर त्याचे समाधान आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी त्या मोमेंटला मिळालेल्या आहेत खरोखर मला. बर. म्हणजे मला अत्यंत म्हणजे मी काय म्हणतो, नेहमी म्हणतो मी ग्रेटफुल आहे. मला खूप म्हणजे आभार मानावे असे वाटतात की अशी संधी मला प्राप्त होतीये. आणि या गोष्टीमुळे सर्वसामान्य दिसणाऱ्या माणसाला पोस्टरवर झळकणं शक्य आहे ह्याची पण खात्री लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ही जी भीती असते ना, म्हणजे तुला दिलदोस्तीच्या वेळेचं उदाहरण सांगतो. 2014 साली मी दिग्दर्शन करायचो. त्याच्या आधीची 2-3 वर्ष दिग्दर्शन करायचो. त्याच्या आधी मी इंजिनिअरिंग केलं, मग अभिनय क्षेत्राकडे वळायचं असं माझं ठरलं. कारण मी पण इंजिनियर. येस, तू पण ऑड इंजिनियर आहेस म्हणून प्रमोशन केलं ह्याचं पण. तर मी सुद्धा ऑड इंजिनियर होतो
आणि मला सापडत नव्हतं. पण इंजिनिअरिंगची जी वर्ष आहेत ती आपल्याला काय हवंय, आपल्याला काय आवडतं हे शोधण्यात गेली. बरोबर, हा. तेच होतं. म्हणजे आपण म्हणजे जसं आपण कुठला सब्जेक्ट आवडतोय, मग त्या सब्जेक्टच्या किती खोलीपर्यंत आपण पोहोचू शकतोय. नुसतं पाठांतर करून काही उपयोग होत नाही. बरोबर. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्याच्या पलीकडे आपली आवड काय आहे, आपल्याला काय करायला आवडतं, काय आपल्या कॉलेजमध्ये नाहीये, ते आपण आणू शकतो कॉलेजमध्ये. या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झाला आणि तशी ती प्रोसेस सुरू झाली. मग माझ्या नशिबाने डॉक्टर संजीव कुमार पाटील हे पिंपरी चिंचवड भागामध्ये एक नाटकाचा ग्रुप चालवतात. तर त्या ग्रुपमध्ये त्यांनी माझं कुठेतरी छोटंसं काम बघितलं, त्यांनी मला भेटायला बोलवलं आणि पहिली संधी ती मला त्यांच्याकडे मिळाली. किती इयरला होतं तेव्हा? मी इंजिनिअरिंगचं म्हणजे लिटरली ज्या दिवशी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं, ज्या दिवशी त्याच दिवशी फोन आला. क्या बात आहे. म्हणजे तू ठरवलंच होतं की इंजिनिअरिंगला जायचंय पण वेगळं काहीतरी करायचं? नाही, मी ठरवलं नव्हतं, माझ्यासाठी कोणीतरी ठरवलं होतं. दिवाणी कदाचित की 6 सप्टेंबर आमचा ह्याचा दिवस होता. खूप कोइन्सिडेंस, माझा वाढदिवस पण होता, माझ्या कॉलेजचा पहिला दिवस पण होता आणि त्याच दिवशी कॉलेजला इंडक्शन होतं कॉलेजला. आणि त्याच दिवशी पाटील सरांचा फोन आला की भेटायला येतोस का, एक नाटक आम्ही करतोय. आणि ते नाटकही साधं सुद्धा नव्हतं, ते नाटक होतं बॅरिस्टर, जयवंत दळवी लिखित बॅरिस्टर हे नाटक, ज्याच्यामध्ये मला भाऊराव ही भूमिका साकारायला मिळणार होती. मी 18 वर्षांचा होतो आणि मला असं आलं की हे कसं काय घडून येतंय वगैरे. आणि ते नाटक काही प्रयोग नव्हते करायचे, म्हणजे सातत्याने प्रयोग करूया वगैरे असं नव्हतं. तर त्या ते नाटक करत होतो आम्ही राज्यनाट्य स्पर्धेसाठी. तर ती तयारी सुरू झाली. मी डिसेंबरमध्ये होते आणि तुला इंजिनिअरिंग असल्यामुळे माहिती आहे की डिसेंबर हा काळ म्हणजे सबमिशन्स, मग लगेचच एक्झाम सुरू होतात वगैरे वगैरे. कसं करायचं? तर माझ्या मित्रांनी मला खूप मदत केली त्या काळात की नाही तुला आवडतंय, तू वेडास का, बघितलंय आम्ही ते पहिल्याच वर्षी, म्हणजे अगदी नव्याने ओळख झालेले मित्र सगळे, तू कर ना, तू कर सबमिशनला, आम्ही मदत करतो, तुला मदत करतो, तुझे काय, हे सगळ्या गोष्टी करून ते पहिलं नाटक मी केलं. तर या सगळ्यानंतर इंजिनिअरिंग संपताना मला लक्षात आलं की नाही, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे ही रियालिटी चेक हा असणं खूप गरजेचं आहे की आपण कसे दिसतो, आपण आपल्या बॉडीवर किती मेहनत घेतलेली आहे, आपण कुठल्या पद्धतीचे रोल्स करू शकतो, ह्याचा जो काही सगळा प्रवास आहे तो पाटील सरांमुळे मला बऱ्याच अंशी कळला. मग मी तिथेच आमचे नवीन वेगळे मित्र झाले. मग आम्ही पाटील सरांच्याकडनं, म्हणजे अथर्व थिएटर्सकडनं आम्ही छोटी छोटी नाटकं पण करायला लागलो, म्हणजे एकांकिका स्पर्धा वगैरे करायला लागलो. तर इकडं वळायचं कारण हे होतं की जॉब मिळत नव्हता, जे प्रत्येक इंजिनियरचं होतं की काही इकडं होत नाही, बॅक लागलेत, तर आता काहीतरी वेगळंच केलं पाहिजे. अजिबातच नाही, असं काय मोटिव्ह होतं का? अजिबातच नाही, तो मुद्दा अजिबातच नव्हता थँकफुली माझ्या बाबतीत. कारण मला ते जेन्युइनली वाटायचं की इंजिनिअरिंग सोपं आहे. आणि मला असं कधी कुठल्या फील्डमध्ये होता तू? ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. पण सोपं, मला ऍब्सोल्युटली सोपं वाटायचं. हे खूप खोटं वाटेल पण हे खरंच आहे की मला आमच्याकडे जे प्रोफेसर्स होते, मी क्लासही लावला नव्हता, मला ह्याच्या वेळेस खूप लोकांनी सांगितलं होतं, अरे मेकॅनिक्स M3 किंवा M1 M2 M3 आणि ग्राफिक्सचा क्लास लाव. आता ते सब्जेक्टनं वेगळं म्हणतात, काहीतरी इंजिनिअरिंग ग्राफिक्सला काहीतरी वेगळं म्हणतात आता मला. बरोबर चेंज झालाय. पण तेव्हा सांगितलं होतं, तर मी म्हटलं की नाही, मला नको क्लास वगैरे. आणि जे कॉलेजमध्ये शिकवत होते त्याच्या बेसिसवर मी पास होत होतो. हुशार पेक्षा काय होतं की अल्पसंतुष्ट असं म्हणता येईल. म्हणजे माझं हे नव्हतं 75% पाडू असं नव्हतं. जितकं चांगलं येतं, जे प्रश्न कळतात आणि जे मनापासून कळतात त्याची उत्तरं देऊ, त्यातनं जितके मार्क्स मिळतील तितके आपले. असं ते होतं. आणि असं नाही झालं की इंजिनिअरिंग जमत नाही वगैरे. म्हणजे इनफॅक्ट आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूजना बोलवलं होतं. कॅम्पस इंटरव्ह्यूज जेव्हा जस्ट सुरू झाले होते, मी अर्थात बऱ्याचशा कंपनीजना मी एलिजिबल नव्हतो, ज्या मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीज होत्या. पण काही कंपनीजला मी एलिजिबल होतो, मला मिळालं होतं. माझा एक मित्र तिकडे गेला सुद्धा, आम्ही दोघंही कन्फ्युज होतो की अरे आपण करायचंय का नाही वगैरे. तर तो गेला त्या इंटरव्ह्यूला. मी तिथे अगदी त्या मोमेंटला 3 इडियट्स सारखी ती गोष्ट झाली की मी इंटरव्ह्यू, म्हणजे त्या आतमध्ये रूममध्ये जायचं होतं, आम्ही दोघं डिस्कस करतोय की काय करायचं. मी म्हटलं की मी इंटरव्ह्यूला गेलो आणि पास झालो आणि त्याच्यानंतर मला जर तो मोह आवरला नाही की त्या जॉबचा, कारण पैसे मिळणार कंटिन्युअसली, तर नाही करता येणार. हे सगळे डोक्यात विचार चाललेत. तो म्हटला चल आतमध्ये, आणि तो आत शिरला आणि तिने इकडे बघितलं तर मी नव्हतो, आणि मी मागून असा फिरलो त्याच्याकडे, त्याला बाय केलं आणि बाहेर पडलो. ही कॅम्पस इंटरव्ह्यूची झालेली गोष्ट आहे खरी.
आणि म्हणजे तेव्हा मनात ती गट फिलिंग आली होती की नाहीये आपल्यासाठी. नाहीये, मला असं वाटलं की कारण तो जो मोह झाला ना, की आता आपल्याला पगार मिळतोय, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जरी कमी असला तरी सुद्धा पगार मिळतोय. रेग्युलर पैशाचा एकदा सवय झाली, की मग मला याच्यातनं बाहेर पडता येणार नाही, असं मला वाटलं. मग ते झालं. थँकफुली माझ्या आई-बाबांना पण मी कन्व्हिन्स करू शकलो, की मला काय खरंच करायचं आहे. तोपर्यंत अथर्व थिएटर्समधनं बरीच नाटकं केली होती पण त्याच्यामुळे. मग भीती असेल ना दादा, की आता तू समजा थिएटरमध्ये आलाय, नाटकं वगैरे करतोय, पण तू एक जॉब जो तुला मिळणार होता, सॅलरी कमी जास्त असेल, पॅकेज कमी जास्त असेल, पण फिक्स होता. ह्या फील्डमध्ये तर फिक्सच नाही ना काय, की तुला थिएटरमधून पिक्चर मिळेल का नाही, की थिएटरमधून पैसे मिळतील की नाही. मग ती रिस्कच होती ना मोठी. हे मग होतीच, रिस्क होती. मी मग काही लोकांशी बोललो होतो ह्यामध्ये, की माझी माझी ओळख मी या थिएटर ग्रुपमध्ये काम केल्यामुळे ओळख झाली होती काही लोकांची. तर त्यांना विचारलं होतं, की काय-काय सोर्सेस ऑफ इन्कम आहेत बाबा, मी जर थिएटर जर करत असेन. बऱ्याच लोकांनी तू म्हणतोस तसा सल्ला दिला होता मला, की "अरे नोकरी कर, कशाला सोडतोस? शनिवार-रविवार नाटक कर, कशाला हे करायचं तुला आता?" बरोबर. असं केलं होतं. पण मला असं वाटलं, की नाही, मला प्रयत्न करून बघायचा आहे काहीतरी. मग मी इंग्लिश थिएटरचं वर्कशॉप केलं. कारण मला फक्त मराठीमध्ये काम करायचं नव्हतं. मला हिंदी, इंग्लिशमध्ये काम करायचं होतं. म्हणजे मराठी व्यतिरिक्त. अर्थात मराठी पहिलं प्रेम आहे. पण मराठी व्यतिरिक्त हिंदी, इंग्लिशमध्ये करायचं होतं. मग ते वर्कशॉप करत असताना जे इंग्लिश थिएटरचे होते, नी स्टेज क्राफ्ट म्हणून तो ग्रुप होता. त्यांना असं झालं, की "अरे, तू तर म्हणजे तुला माहिती आहेत बऱ्याचशा गोष्टी. हे बेसिक लर्निंगचं वर्कशॉप आहे. तर तूच घे. जरा एखादं एक्सरसाइज तू घे वगैरे." असं ते सगळं करून. आणि मग त्यांची जी नाटकं असायची विकेंड्स, सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी वगैरे सगळे ठेवायचे ते सगळे नाटकं. तर त्याच्यामध्ये मी काम करायला लागलो. मग त्याच्यातनं थोडंसं सोर्स ऑफ इन्कम मिळायला लागला. किती मिळाले होते पहिले पैसे हां. सुरुवातीला? सुरुवातीला ना मला म्हणजे बाकी आधी थिएटरला पैसे मिळायचे नाही. पण इंग्लिश थिएटर करताना मला एका प्रयोगाला ₹1000 मिळाले होते. तेवढं तू खुश झाला होता? एका प्रयोगाला ₹1000 ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. ₹1000 मिळाले म्हणजे आपल्याला काय, बाईक होती. त्यात पेट्रोल भरता येईल ह्याच्या जे काही पुढच्या आठवड्यात. आणि ₹1000 खूप मोठी गोष्ट. म्हणजे आताही, अजूनही या काळातही ₹500 वगैरे लोक काम करतात मराठी थिएटरमध्ये. बरोबर. पण इंग्लिशचं कसं आहे, तो क्राऊडच तसा एलीट आहे. त्यांना बघायला वेगळे लोक येतात वगैरे. मग त्या व्यतिरिक्त व्हॉईस ओव्हर्स वगैरे करणे किंवा अशा गोष्टी करणे. आणि लक्षात आलं होतं, की मला दिग्दर्शन आवडतंय. म्हणजे मला खूप करायचंय म्हणजे मनापासून दिग्दर्शन. आणि मग जो पोत आहे, माझ्या अभिनयाचा पोत आहे, तर तो मला पोत कुठे सापडेल हे शोधत असताना मी नाटक कंपनीची सगळी नाटकं बघितली. म्हणजे निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, आलोक राजवाडे हे जे काही काम करायचे ते मला खूप खुणावत होतं. म्हणजे तसं काम करायला पाहिजे. मग त्या ऑडिशन्स तिकडे जाऊन दिल्या. मग त्यातनं काहीतरी काम मिळालं वगैरे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एका पॉइंटला असं आलं होतं, की आपल्याला दिग्दर्शन करायचं आहे. आणि कमिंग बॅक टू द पोस्टरचा मुद्दा. हे सगळं केल्यानंतर 2014 मध्ये जेव्हा दिग्दर्शनाच्या म्हणजे त्याची चटक लागली होती आणि आता ते करायचंय असं जे ठरलं होतं माझं, तेव्हा दिलदोस्तीची ऑडिशन आली. तर आम्ही बिनकामाचे संवाद नावाचं नाटक करत होतो. सुरत जोशी माझ्याबरोबर होता त्या नाटकामध्ये. आणि सुरत मला म्हणाला, की मी या सीरियलमध्ये एका काम करतोय, तू ऑडिशन दे." तेव्हा मी त्याला हा प्रश्न विचारला, "ते वेडा आहेस का? 6 लोक लीड आहेत. संजय दत्तासारखा मोठा प्रोड्युसर आहे. विनोद लवेकर सारखा मोठा डिरेक्टर आहे, ज्यांनी बऱ्याच सीरियल्स केल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट वगैरे या सगळ्या सीरियल्स त्यांनी डिरेक्ट केल्या होत्या. असंभवमधला एक पाठ होता. अग्निहोत्र त्यांनी केली होती. अशा सीरियल्सचा डिरेक्टर आणि संजय दत्त एवढा मोठा प्रोड्युसर मला त्या 6 मेन कॅरेक्टरमध्ये कसा घेईल? आपण दिसतो कसे? आपल्याला काय? सुरत म्हणला, की "तू ऑडिशन दे, या तुझ्या टाईपचा रोल आहे." तो मला ओळखत नव्हता. आमची 1-1.5 महिन्याची ओळख होती. तो म्हणाला, "फक्त मी तुझं अभिनयाचं पोत बघून सांगतोय, की तू तिकडे एकदम फिट होशील." मला कौतुक वाटलं. त्यांनी 2 तास मला फोन केला. 2 तास. मी अगदी नाही म्हणत होतो. "नाही, नको रे ऑडिशन वगैरे. काही कशाला वेडा आहेस का?" आणि ते झालं. ते सिलेक्ट झालं. त्यामुळे माझ्यासाठी असं तो म्हणजे मोठा तो सुखद धक्काच होता. जेव्हा असा फोन आला ना, की 2015 जानेवारीमध्ये, की "तू काही घेतलंस का दुसरं काम?" म्हटलं, "नाही." "पैसे कमी आहेत, चालेल?" म्हटलं, "हो." पण आपल्याला काहीच पैसे मिळत नव्हते. तर त्याच्यापेक्षा हे पैसे नक्कीच बरे होते. आणि अगेन तेच होतं, की मंथली मिळणार होते. बरोबर. तर ठीक आहे म्हटलं. "मग उद्या बॅग पॅक करून मुंबईला ये." वाह! असं ते झालं. पण हे जे झालं, इंजिनिअरिंग पास आउट होऊन दिलदोस्ती होईपर्यंत 8 वर्षांचा गॅप गेला. 8 वर्ष? 8 वर्ष. हां. मग 8 वर्ष तू काहीच नव्हतं केलेलं? 8 म्हणजे वर्ष पैसे मी किती कमवले होते असे 8 वर्षात? म्हणजे 8 वर्षात मिळून मी तुला सांगतो ना, इन्कम टॅक्स वगैरे भरणं वगैरे मला माहिती पण नव्हतं रे.
कारण मला लिटरली म्हणजे खरं म्हणजे सांगायचं वय 30 होईपर्यंत तू काहीच नव्हतं केलं म्हणजे Correct. 22 ला तू पास आउट झाला नाही 8 करेक्ट करेक्ट आहे. ही फॅक्ट आहे आणि ही गंमतशीर गोष्ट आहे कारण लोकांना बापरे. आणि मग तुला ह्यात कुठं सोडू नाही वाटलं की नको 8 वर लई टाइम जातोय आता पैसे नाही मिळत आहे लग्नाचं पण बघत असतील घरचे तर मग आपण नाही जरा मला switch करावं. कधीच सोडावं असं वाटलं नाही. मनातनं कधीच नाही वाटलं. एक पण एक वेळ peer आली होती. pressure 3 वर्षांनंतर इंजिनिअरिंगच्या 3 वर्षांनंतर ही वेळ आली होती आणि मी माझा मित्र सगळ्यात जवळचा ऋषिकेश गोरे त्यांनी तेव्हा मी म्हणलं आम्ही दोघं जे आतमध्ये शिरणार होतो आणि तो शिरला आतमध्ये. मग त्यांनी नोकरी केली 2 वर्ष आणि त्यानंतर त्याचा स्वतःचा बिझनेस त्यांनी सुरू केला. तो म्हणला मी हे सोलर इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत काहीतरी गोष्टी करणार आहे आणि सरकारची धोरणं बदलत आहेत. तर तू थोडासा जर इन्व्हॉल्व्ह झालास माझ्याबरोबर तर मला खूप चांगलं ते पडेल की माझ्याबरोबर तू काम केलंस तर. सो ती 3 वर्षानंतर थँकफुली ते मी तिकडे गेलो. पण तिकडे गेल्यानंतर मी 1 वर्ष त्याला म्हटलं मी 1 वर्ष देऊन बघतो काय होतंय आपण बघूया. त्या एका वर्षामध्ये मी 1 वर्ष झालंच नाही. 6 महिन्यांनी मला 100% खात्री पटली की मला काही झालं तरी या क्षेत्रात काम करायचं. म्हणजे आज तू जसं करतोस ना तेव्हा पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फारशा नव्हत्या प्रचलित. YouTube आलं होतं बट YouTubeवर काय एक्झॅक्टली करायचं ते मला काही कळत नव्हतं किंवा माझ्यात ती वृत्ती नव्हती की आपण सुरू करू वगैरे असं काही माझं नव्हतं. पण मला असं झालं की आपण पडलं तर प्रोडक्शनचं काम करू, डिरेक्शनचं काम करू, पण क्षेत्र हे पाहिजे. म्हणून मग मी सांगितलं ऋषिकेशला की आता मी हे खूप महत्वाचं आहे म्हणजे 8 वर्ष सतत स्ट्रगल करणं म्हणजे तो स्ट्रगलच झाला एक टाईपचा जोपर्यंत एक चांगला रोल मिळत नाही. 100% आणि दिल दोस्ती दुनियादारी जेव्हा मिळालं तेव्हा काय फिलिंग होती मनात 8 वर्षाचा हा स्ट्रगल की नाही आणि आता लीड म्हणून येतोय कुठंतरी. ॲब्सोल्युटली खरं सांगतो आमच्या 6 जणांच्या मनात हे होतं की आम्ही सगळ्यांनी म्हणजे कोणीच आम्ही अशा सिरियल्स केल्या नव्हत्या. कुठल्याच व्यक्तीने आम्ही सिरियल्स केल्या नव्हत्या. नाटकातनं वगैरे आलो होतो. आम्हाला 10:30चा स्लॉट मिळाला होता जो एक्सपेरिमेंटल स्लॉट होता. म्हणजे तिथे रोजच्या सिरियल्स प्राईम टाईम स्लॉट असं म्हणतात आणि मग एक्सपेरिमेंटल एक स्लॉट होता. तो 10:30ला करून बघू. चालली तर चालली. आम्हाला वाटलं 2-3 महिने चाललं आणि आम्ही जे काम करतोय तर आणि ज्या सिरियल्स तेव्हा चालत होत्या म्हणजे जो फॅमिली ड्रामा असतो किंवा सासू-सून ड्रामा असतो किंवा लव्ह स्टोरी असते. या सगळ्या सीरियल्समध्ये आपण आपलं टिकावं लागेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा मिळालं तेव्हा आम्हाला पहिले 2 महिने असं वाटलं की नाही यार म्हणजे काही काही होणार नाही याचं वगैरे. म्हणजे जेव्हा मी शूटिंग करत होतो तेव्हा. 9 मार्च 2015ला सीरियल ऑन एअर गेली. 9 मार्च 2015ला सीरियल ऑन एअर गेल्यानंतर 11 मार्चला आम्ही तिथे गोरेगावला जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा लोक वेड्यासारखे फोटोज वगैरे काढायला आले. तर आम्हाला सगळ्यांनी आम्ही एकमेकांशी मी हे डिस्कस केलं, की काय होतंय म्हणजे किंवा हे कसं काय झालंय? म्हणजे जे काही ओव्हरनाईट होतं तसं ओव्हरनाईट गोष्टी बदलल्या. म्हणजे मला आठवतंय, की ऋतिक रोशननी ते सांगितलं होतं, की त्याला सगळे म्हणले ओव्हरनाईट स्टार झाला, कहो ना प्यारे नंतर ओव्हरनाईट स्टार झाला. पण ते ओव्हरनाईट नसतं. त्याच्या आधीची 8 वर्ष माझीच फक्त नाही, सूरजची, अमेयची, बाकी स्वानंदी, सखी, पूजा या सगळ्यांची जी काही स्ट्रगलची वर्ष आहेत, काहीतरी केलेलं असतं ते सगळं लोकांना दिसलं. त्यामुळे माझा प्रवास लोकांना असं खूप वाटायचं, की तो म्हणतो लोकांना वाटायचं, की इंजिनिअरिंग केलं आणि लगेच त्याला दिलदोस्ती मिळाली. केवढं भारी, किती लकी माणूस आहे, केवढा फॉर्च्युनेट आहे. सो दीज 8 इयर्स वर ऑलवेज डिस्काउंटेड. म्हणजे इव्हन कधी-कधी काही लोकांना माझ्या बाबतीत म्हणजे जेव्हा आत्ता असं होतं, की आता सगळं रील्सचा जमाना आहे, एव्हरीवन बिकम्स पॉप्युलर. म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी यंग ॲक्टर्सना सांगत असतो, की बाबा असं नाही झालंय. तर त्यांना म्हणे, तुला तर मिळालं." मी म्हटलं, "मान्य आहे मला मिळालं, पण ते दिलदोस्ती मिळेपर्यंत ती 8 वर्ष गेली." मग तेव्हा तेच झालं. तर सो आत्ता जे 21-22 वर्षीय मुलं जी आहेत ना, जी स्टार्स आहेत, त्यांना असं होतं, की त्यांना कधी-कधी नंतर ड्राय पॅचेस येतात. म्हणजे पहिली सीरियल मिळते आणि नंतर खूप दिवस काम नाही मिळत आणि खूप दिवस म्हणजे खूप हे. तर आमचं काय झालं, की आम्हाला 8 वर्षांची ती सवय आहे. त्यामुळे नंतरही जेव्हा डिप आला, तेव्हा काही वाटलं नाही. आधी रॉक बॉटमनी सुरू केलं त्याच्यामुळे करेक्ट. खाली जाऊनच सुरुवात केली. रॉक बॉटम इज द राईट वर्ड. तिथेच सुरुवात केली. म्हणजे तिथे जाऊन आलो. म्हणजे ही परिस्थिती होती, की तुला माहितीच आहे, आपण पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. चिंचवडला मी राहायला आहे. तर जायचं असायचं. माझा एक जवळचा मित्र विमाननगरला राहायचा. मी बाईक काढून
कारण फ्रस्ट्रेशन आलेलं असायचं, कोणाशी डिस्कस करायचं, आई बाबांना सतत कळलं की आपण फ्रस्ट्रेटेड आहोत. फ्रस्ट्रेटेड म्हणजे किती किती झालं तरी ते होतच नाही, काहीतरी काम मिळालं पाहिजे, काहीतरी झालं लोएस्ट पाहिजे. पॉईंट काय होता दादा ह्या सगळ्यात, की 8 वर्षात फार रडलाच म्हणजे तू, की तो आलाच असेल ना, अरे काय चाललंय आयुष्यात आपल्या? लोएस्ट पॉइंट होता जेव्हा तो एक इमोशनल मुवमेंट कुठला? इमोशनल मोमेंट म्हणजे लोएस्ट पॉइंट असा होता की हे सगळं चालू असताना म्हणजे आपलं हे हा स्ट्रगल किंवा जे काय जे आपण म्हणू ते त्या सगळ्या गोष्टी चालू असताना सुरुवातीला आई बाबा ओके होते. मग जसे जसे महिने पुढे जायला लागले आणि इतर माझ्या मित्रांना माझ्याच वयाच्या चांगले जॉब्स मिळायला लागले किंवा काही लोक स्थलांतरित झाली, US ला गेले किंवा बाकी देशांमध्ये गेले. त्यांना ह्या त्यांची न्यूज लग्न पण झाले असतील लग्नही झाली त्यांची. ह्या न्यूज यायला लागल्या की पहिली गाडी घेतली किंवा पहिला फ्लॅट बुक केला वगैरे. हे सगळं करत असताना आई वडील म्हणून त्यांना जे टेन्शन येणं होतं ते स्वाभाविक होतं. आणि एक दिवस त्या फ्रस्ट्रेशनमध्ये खूप कडकडीत भांडण झालं माझं बाबांचं. खूपच कडकडीत भांडण झालं, जे कधीही झालं नव्हतं. म्हणजे सामंजस्याने संवाद साधणे हाच आमच्या घरातला तो नियम आहे. पण खूप भांडण झालं आणि ते भांडण झालं आणि मला ते एक्सप्लेनच करता येईना. मला कळत नव्हतं. मी पण चिडचिड करतोय, ते रागवतायत. मला कळत नव्हतं की कसं काय, म्हणजे दारा आपटापटी वगैरे हा अत्यंत ड्रामॅटिक पॉइंट झाला. आणि त्याच्यानंतर कोइन्सिडेंस नंतर ते काय शांत झाले. मग त्यांचं ते रुटीन सुरू झालं. मी आजीकडे गेलो राहायला. जरा थांबा थोडे दिवस तिकडे राहतो. आणि एक दिवस मी नेमकं त्या वर्षी हे झालं, 3 इडियट्स आला. आणि हाच माझा मित्र ऋषिकेश, त्यांनी आमची तिकीट्स काढली. म्हणजे तिकीट्स मिळत नव्हती. पहिल्या रांगेतनं बघितलं तर पहिले फुल होतं. डिसेंबरमध्ये रिलीज झाला. त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता आणि गेलो. आणि मला ते सगळं आठवलं. तो फरहानचा जो सीन असतो अब्बू नहीं मानेंगे. अब्बू नहीं मानेंगे. ते झालं आणि मला म्हणजे असं इतकं ढसाढसा रडलो मी. आणि मला इतकं एम्बॅरेसिंग आत्ता म्हणून वाटतं की म्हणजे ऋषिकेशच्या मांडीवर असं डोकं ठेवून मी ढसाढसा रडत होतो आणि त्याला कळत नव्हतं. आणि मला पुढची फिल्म ऑलमोस्ट मी अशी काही नंतर जाऊन बघितली वगैरे. पण आय थिंक तो एकदम लोएस्ट पॉईंट होता. मला वाटलं की आता नाही होणार आहे. कारण मी त्या मोमेंटला माझ्या मनात हे चाललं होतं की हे होणार आहे आणि आपण काही उपयोग नाही प्रयत्न करून. मग त्याचा अर्थात ते सगळं एंड वगैरे झाल्यानंतर मग परत आलो. मग परत आल्यानंतर मग असं झालं की बघूया काय होतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग त्याच्यातनं मी शिकलो की आपण नीट त्यांना समजवायला पाहिजे की आपल्याला काय हे क्षेत्र आवडतंय, आपल्याला काय हे करावंसं वाटतंय आणि ह्याच्यात काय ह्याच्यातल्या अडचणी आहेत आणि कसं मी त्या पार करू शकतो वगैरे ते जमायला. पण ते सेल्फ डाऊट मध्ये आपण जास्त आलो ना, की एका पॉईंट नंतर ते की आपण मग स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो. असे खूप लोक आहेत किंवा खूप मुलं आहेत की या सिच्युएशन मधून चालले आहेत. मग ते इंजिनिअरिंगच्या नंतर असतील किंवा इंजिनिअरिंगमध्ये, की आपण आपल्याला हे करायचं आहे, आपले हे स्वप्न आहे, पण तिथं जाईपर्यंत ते खूप अडचणी येत आहेत आणि मग तिथं खचतोय की सेल्फ डाऊट यायला लागतो की नक्की होईल का आपल्याकडून. मग ते UPSCचं एक्झाम्पल असेल की मुलं ट्राय करतात पण आत्ता होईल मग होईल ह्या आशेवरती राहतात आणि प्लॅन बी नसतो. तू काय सांगशील या जर्नीमधून त्या लोकांना? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, त्या वयामध्ये रिबेल करायची खूप हे असते, मनामध्ये आग असते, की नाही करणार, आई-बाबांचं नाही ऐकणार, हे तुम्हाला कळत नाही वगैरे असं म्हणायचं असते. तर मला वाटतं, की ज्या लोकांना एक वेगळं क्षेत्र निवडायचं आहे, जे आपल्या आई-वडिलांना माहिती नाहीये, त्या लोकांना त्या मुलांना एक समजूत अजून जास्त वाढवावी लागते. त्यांना समजवायला लागतं आई-वडिलांना आणि तेच छान आहे. म्हणजे त्याच्यामुळे फॅमिली डायनॅमिक पण खराब होत नाही. तुम्हाला ती परवानगी पण मिळते. पण आपण जर भांडलो, ते ओरडले आपल्यावर म्हणून आपण जर भांडलो, ही जर सुरू राहिलं, तर त्याच्यातनं काहीच निष्कर्ष निघत नाही. बरोबर. आपल्याला सांगता आलं पाहिजे, की "हो बाबा, मी इंजिनिअरिंग करतोय, पण मला ना हे आवडतंय करायला. तर मी हे प्रयत्न करतो. मला ह्याच्यात थोडासा प्रयत्न करू द्या. मला एक थोडासा वेळ द्या हे सगळं करण्यासाठी." आणि जर ते केलं खूप मनापासून आणि शांतपणे केलं, तर त्या सामंजस्याने तुम्ही त्याचं सोल्युशन काढू शकता. सो ते खूप गरजेचं आहे, की ते ते स्वतःला शांत करणं, की कारण म्हणजे
आपल्यामध्ये अशी असते की वडील बोलले तर ए तुम्हाला काय कळत नाही, चल चल काही काय मी करणार काय, मला मला मी, आणि मग तुम्ही त्या दरम्यान ना अशी एक वाईट संगत शोधायला लागतात जी आपल्याला सपोर्ट करेल वगैरे, आणि ती संगत आपल्याला कळत नाही की कधी ती वाईट होत जाते. मग तुम्ही त्या वेगळ्याच मार्गाला काहीतरी लागून जातं, आणि मग धड तुमचं हे पण होत नाही, आणि इंजिनिअरिंग होत नाही, फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं, आणि तुमचं पॅशन जे फॉलो करायचं तेही होत नाही. पण मग यात स्वतः जे डाऊट घेत आहेत की आपल्याकडून ते होईल का, ते का तिथं अडकलेत की करायचे तर आहे पण ते होत नाही, आणि आता मधीच आलेलो आहे की घरच्यांसोबत पण भांडलोय, तिथं काय विचार केला पाहिजे? नाही, आता उपदेश मी नाही देऊ शकत, पण माझ्या मते ते तो डाऊट, सेल्फ डाऊट ना, सेल्फ डाऊट का येतो, तर ते व्हॅलिडेशन मिळत नाही त्याच्यामुळे येतो, किंवा अति व्हॅलिडेशन मिळालेलं असतं आणि मग नंतर अचानक ते व्हॅलिडेशन मिळणं बंद होतं म्हणून होतं. तर तुम्ही रियालिटी चेक, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं, मी ऍक्टिंगच्या क्षेत्रापुरतं बोलू शकतो, मी बाकी इतर पॅशनचं मला माहिती नाही, पण ऍक्टिंगसाठी तुम्ही खरोखर तुम्हाला वाटतंय का की आपण जे करतो ते चांगलं आहे, आपल्याला जमतंय का, आपण काही वर्कशॉप्स करतोय का, आपल्याला आपण आपल्यात ती तहान आहे का की आपल्याला जाऊन ती वर्कशॉप्स करायची, म्हणजे महिन्याभराची वर्कशॉप असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला काम मिळेलच याची काही गॅरंटी नसते. तर हे सगळं करण्याची तुमच्यात ताकद आहे का, तुमच्यात ती कारण बरेच लोक मला येऊन भेटतात आणि मग सांग ना कुठे जाऊ, मला चान्स दे ना, मला मेसेज येतात, मला चान्स दे ना, मी करतो, मला चान्स दे ना, की मी करते, मला चान्स दे ना. असं नाही होत. तुम्हाला खूप जास्त त्याच्यात सेल्फ डाऊट येतोय, ह्याचा अर्थ आपण काहीतरी थोडंसं एक काहीतरी आपण घाबरतोय, कारण आपल्याला कळत नाही काय करायचंय. सेल्फ डाऊट आल्यानंतर तुम्ही हे तपासून बघा की आपल्याला हे करता येईल. जसं इंजिनिअरिंग करतो आपण, तसं ते कशाला करतो, इंजिनिअरिंग शिकायची काय गरज आहे? ते जो तुम्ही म्हणू शकता ना की नोकरी द्या, मी वाचतो जरा माझं आणि देतो म्हणजे जातो नोकरीला. काम तर शिकवतील ना तुम्ही, तो नोकरीमध्ये शिकवा मला काम, असं होऊ शकतं. पण तसं नाही आहे. तर ते या क्षेत्रात, वेगळ्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला शिक्षण, वाचन हे सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. सेल्फ डाऊट आला की ऑलवेज रेफर टू द बुक्स, गो टू द बेसिक्स. तुम्हाला काय येतंय, काय आणि सेल्फ डाऊट आल्यानंतर म्हणजे सोडून द्यायचं असं नाहीच आहे. मग आपण त्याच्यावरती काम का करू, म्हणजे कॉन्फिडंट का वाटत नाही याचा विचार करा. मग ते जरा थोडंसं वाचन करून काही, म्हणजे आता साधं न्यूजपेपर तुम्ही घ्या. न्यूजपेपर एखादा घ्यायला कितीही, म्हणजे तुम्हीही कितीही तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला मोबाईलची सवय असेल आणि तुम्हाला बाकी काही गोष्टी असतील, तरीसुद्धा मी बऱ्याच वेळा सांगतो की न्यूजपेपर वाचा. कदाचित तिथलेही काही शब्द चुकलेले वगैरे असतात, पण तुमचे शब्दसंग्रह वाढतो. तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन कळतात. तर तर ते थांबू नका, असं वाटतं मला. वाचन सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही काहीतरी वाचत राहा. वाचन महत्वाचंच आहे, ॲब्सोल्युटली आहे. कारण तुम्ही काहीतरी वाचत राहा. कारण शब्द वाढले पाहिजे रे. शब्द नसले, मी आता बोलायला शब्द सुचले नाहीत तर काय करायचं? किंवा तुम्ही आता एखादं सिरियलमध्ये काम करताय किंवा नाटकामध्ये काम करताय आणि तुम्ही एखादं वाक्य विसरला. तुम्हाला ते वाक्याला दुसरं वाक्य रिप्लेस करायचंय, पण त्याच अर्थाचं. तर तुम्हाला शब्दच माहिती नसतील तर तुम्ही कसे करणार? किंवा एखादा स्क्रिप्ट तुमच्याकडे आला आणि तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ, त्या वाक्यांचे अर्थ, त्या म्हणीच माहिती असतील, तर तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये? सो ते करणं आता गरजेचं आहे, आणि हे तुमचं फॉर्मेटिव्ह इयर्समध्येच होतं. ते कधीच संपत नाहीत. म्हणजे तुम्ही 60, 70, 80 वर्षाचे झालात तरी सुद्धा तुम्हाला एखादा शब्द येईलच की अरे हा शब्द मला नवीन कळला, हा आता मला नव्हता माहिती बरं का, मला आत्ता कळला. आता या सगळ्यात की रिलेशनशिप वरती मूवीमध्ये खूप गोष्टी आहेत. बऱ्यापैकी ट्रेलर मधून ते दिसतात, ते आई वडील आहेत, मुलगा आहे, आणि ते सगळे कॉम्बिनेशन दिसतंय मला ट्रेलर मध्ये. तुझ्या लाईफ मध्ये हे सगळं सुरू असताना किती गर्लफ्रेंड्स म्हणजे ब्रेकअप झालं, किती वेळा ब्रेकअप वगैरे झालं या 8 वर्षात? त्या दरम्यान झालं 1-2दा असं झालं की रिलेशनशिप. एकाच बरोबर 2दा झालं की 2 नाही जणांसोबत नाही, 2दा? दोन्ही बरंच 2दा. अच्छा. असं नाही एकावर 2दा ब्रेकअप काय करून मजा. एकावर 2दा ब्रेकअप काय झालं म्हणजे नेमकी तुझ्याकडे नव्हते पैसे, नाही रे, काम काय नव्हतं भेटत नव्हतं म्हणून का? मुद्दा काय होता की हे सुरू व्हायचं, म्हणजे आपण प्रेमात पडतो वगैरे आणि आपण सुरू होतं काहीतरी नातं वगैरे, आणि मग लक्षात यायला लागतं की अरे आपली आत्ता म्हणजे आपलं कुठं काही धड नाहीये, तर आपण काय करणार आहे? आणि हे मुलींच्या बाबतीत पण आहे, म्हणजे असं नाहीये की मुलगाच, म्हणजे तुम्ही सक्षम तर व्हायला पाहिजे ना, तुम्हाला काहीतरी पाहिजे ना. म्हणजे आता कॉफीला घेऊन जायचंय, तर कॉफीला जायचं किंवा 2 जणांनी कॉफीला जायचंय, मग मुलगा मुलगी दोघंही असतील, काही कॉन्ट्रीब्युशन काढायचंय, पण ते कॉन्ट्रीब्युशन काढायला तर पैसे पाहिजेत की नाही? मग ते असं व्हायचं की ओके, मग
कधी कधी असं व्हायचं, मी दोन्ही वेळा असंच होतं की मला असं होतं की नाही नाही मी पडलोय प्रेमात, मला सगळं होतंय, पण लक्षात घे की माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला काम करणं गरजेचं आहे किंवा मला ते जास्त महत्वाचं आहे. टाइम नाही देऊ शकत मी जास्त. टाइमचं पण नाहीये मुद्दा. इट इज अबाउट नॉट बिंग एबल टू, म्हणजे कसं आहे, साधी गोष्ट आहे रे. यंग लोक, यंग वयामध्ये अशी अपेक्षा असते ना की आपण कुठेतरी कॉफीला जाऊ, फिल्म्सना जाऊ. हम्म. कसं पण कसं जाणार? कसं पैसेच नाही, कसं जाणार? मी तुला एक एक म्हणजे तुझं प्रश्न, ब्रेकअप पैसे नसल्यामुळे झाले? माझ्या आत्मविश्वासामुळे. म्हणजे पैसे नाही ही गोष्ट समोरच्या व्यक्तीने एक्सेप्ट केली होती. त्याचा काही मुद्दा नव्हता. पण मला असं वाटायचं की अरे पण आपल्याला सक्षम व्हायला पाहिजे. आपल्याला जाऊन कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे किंवा आपल्याला जरा थोडंसं पायांवर उभं राहायला पाहिजे. म्हणजे असं कोणी म्हणलं नाही मला की यार तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून नाही जा घरी वगैरे, असं हे असलं काही झालं नाही माझ्यावर. आणि लकीली माझ्याबरोबर आतापर्यंत सगळ्याच मी जे काही रिलेशन्स होते ते इक्वालिटीवर बेस होते. म्हणजे असं नव्हतं की तू मुलगा आहेस, तू पैसे घेऊन ये वगैरे, तू मला घेऊन जा. तू TTMMच करायचा. नाही नाही, आपलं म्हणजे मी TTM म्हणजे मी नाही केलं तरी त्यांचंच होतं की ते सगळ्या अशा हे होत्या, म्हणजे स्त्रीवादी मुली आणि त्यांचं की आपण दोघांनी भरूया पैसे वगैरे असं. ते त्यामुळे असं कधी झालं नाही. म्हणजे तो कधी मुद्दा नव्हता. इट्स जस्ट दॅट आपल्यालाच कॉन्फिडन्स नसतो रे. आपल्याला कॉन्फिडन्स नसतो की, कारण काय होतं त्या मोमेंटला पिअर प्रेशर येणं साहजिक आहे की, म्हणजे मी 27 वर्षाचा असताना, 26-27 वर्षाचा असताना माझे जे मित्र होते ना, सगळ्यात जवळचे मित्र, त्या सगळ्यांकडे एक एक तरी फोर व्हीलर होती. त्या सगळ्यांच्या नावावर एक तरी घर झालं होतं. त्या सगळ्यांनी, म्हणजे त्यातल्या काही लोकांनी बाहेर स्थायिक व्हायचं ठरवलं होतं. म्हणजे तू म्हणतोस तसं काही लोकांची लग्नही झाली होती त्या वयात. हे सगळं झालं असताना तुमचा कॉन्फिडन्स काहीतरी काहीतरी तरी फरक पडतोच ना. तूच थांबला होता रिलेशन मध्ये? हां, म्हटलं की नको आता हे, जोपर्यंत आय डोंट क्रॅक समथिंग तोपर्यंत नको. जे अजूनही वाटतं मला. आय एम नॉट क्रॅक्ड. झालं की आता पण आता लीड म्हणून येतोय, आता चांगले पिक्चर करतोय. ते शिक्षण, ते सगळ्या गोष्टी थांबत नाही. मला असं वाटतं, मी बघ फ्लॉ असेल म्हणजे, त्यामुळे मी उपदेश देणारा कोणीच नाही आहे. तर तुम्ही सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला पाहिजे. हाच समर्थ हा चित्रपट याच्याबद्दलच आहे की तुम्ही बॅलन्स कसं साधायचं. तुम्ही एक गोष्ट सोडून दुसरी गोष्टीच्या मागे पळणं, किंवा तुम्ही फक्त कामाच्या मागे, किंवा फक्त रिलेशनच्या मागे पडणं, किंवा फक्त फॅमिली लाईफच्या मागे पडणं, या सगळ्या गोष्टी न करता, म्हणजे समर्थ विचार जे आपण म्हणतो रामदास स्वामींनी शिकवलं, तर तेच आहे की प्रपंच आणि परमार्थ, म्हणजे देवाचं नामस्मरण करताना सुद्धा तुम्ही प्रपंच कसा चालवू शकता, तुमचा संसार कसा चालवू शकता, तुमचे उद्योगधंदे जे आहेत ते कसे चालवू शकता, म्हणजे तुम्ही जे काही काम करतात ते कसं चालू शकता, ह्याच्याबद्दलचाच हा सिनेमा आहे. तर तो बॅलन्स, मी म्हणतो जसं की मला जसं क्रॅक करता आलं, तर ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मी शिकतोय की हा बॅलन्स कसा एक्झॅक्टली क्रॅक करायचा. पण किती अवघड होतं जर तू म्हणजे सिंगल असताना वडिलांचा रोल करणं, ना आणि ते पण असं वाटलं नाही तुला, यार आपण हिरो मधून आता वडिलांचा वगैरे रोल करतोय, आता सगळे रोल तसे आता येतील? तू मला लीड म्हणलं आणि आता मला तू म्हणतो नाही पण वडिलांचं ते म्हणतो अशी दाढी पांढरी वगैरे ठेवली असं. मला वय हे कधीच वाटत नाही यार. म्हणजे मला हा प्रश्न लोकांना पडतो ह्याच्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटतं. मला असं वाटतं की रेंज तुम्ही मी सादर करता आली पाहिजे तुम्हाला, की मी एकदम यंग 20तला माणूस ते 60तला माणूस पर्यंत. म्हणजे भूतम भयम मध्ये आता जे बघितलं तिथं लगेच यंग आहे, आणि इकडे डायरेक्ट वडिलांची भूमिका आहे, जिथे तिथेही यंग नाहीच आहे. तिथे माझं कॅरेक्टर अंकल असं आहे. तिथे केस पांढरे केले होते मुद्दामून, कारण त्या सगळ्या 20तल्या मुलांबरोबर मी एक मोठा माणूस राहतोय असं. म्हणजे मी इमॅजिन कर की दिलदोस्तीतले मित्र आहेत आणि एक माणूसच फक्त वयाने खूप जास्त मोठा आहे. बरोबर. तर काय होईल, तर तशा पद्धतीचं ते. पण मग आता सगळे त्याच अँगलनी बघायला लागलेत की आता तुला रोल्स भेटायचे तर ते मोठ्यांमध्येच. अजिबात नाही, असं होत नाही. तुम्ही जर सतत प्रूव्ह करत राहिला आणि तुमची तयारी असेल, म्हणजे मी आजही मराठीमध्ये सुद्धा मी दिग्दर्शकांना म्हणतो की मी ऑडिशन देतो. मी तुम्हाला माझं काहीतरी झालं एस्टॅब्लिश म्हणून तुम्ही मला असं नका, तुमचं डाऊट असेल तर ऑडिशन देतो. म्हणजे मला आत्ता जे बाकीचे रोल्स वगैरे येतात ते असं अजिबात कोणी त्याच्यावर जज करत नाही. कारण चांगला दिग्दर्शक हा तुम्हाला व्यवस्थित ओळखतो. तो विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्ही प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे तो परफॉर्मन्स तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी म्हणतो की ऑडिशन घ्या, लुक टेस्ट घ्या. मी रेडी आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्यामुळे मला भीती वाटत नाही. कारण मी असं नाही म्हणत की मी 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 तर म्हणजे एस्टॅब्लिश झालोय, मला लोक ओळखतात, मी पॉप्युलर आहे, तर मला रोल देऊन टाका वगैरे, असं नाही आहे माझं. मला ते मी परत नव्याने ऑडिशन देतो, परत नव्याने पात्र शिकतो. पण आता जेव्हा दिलदोस्ती दुनियादारी तुला भेटला तेव्हा काय पैसे कमवत होता तेव्हा? काय पॅकेज मिळालं होतं तुला तेव्हाचं?
नाही ते असं सांगू शकत नाही मी, कारण बट असं इंजिनिअरिंगच्या किती आयफोन घेऊ शकला असता तू? म्हणजे 8 वर्षाचं स्ट्रगल झाल्यानंतर काहीतरी अमाऊंट भेटली असेल ना 8 salary मध्ये. वर्षाचे स्ट्रगल झाल्यानंतर पहिल्या महिन्यात जे पैसे आले, म्हणजे 3 महिने यायचे ना, हे आपण सिरियल केल्यानंतर शूटिंग टेलिकास्ट पासून 3 महिन्यांवर पैसे मिळणं सुरू होतं. तर हां. त्याच्यातलं पहिले जे पैसे आले ते सगळे पैसे उधारी चुकवण्यात गेले. इतक्या वर्षांची उधारी जी घेतली होती ती. तर त्याच्यावरनं तू अंदाज बांध की किती पैसे मिळाले असतील. तर त्याच्यात आयफोन वगैरे घेणं शक्यच नव्हतं. म्हणजे ती पात्रता ॲब्सोल्युटली नव्हती. आयफोन म्हणजे तेव्हा एक नोकियाचा वगैरे डब्बा जास्तीत जास्त मी घेऊ शकलो असतो त्या सगळ्या पैशांमध्ये. पण ते काम महत्वाचं होतं. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं होतं. काम चांगलं करणं हे महत्वाचं होतं. तर ते मग पैसे तिथून रेंज वाढली. मग पैसे आता भरपूर मिळतात. असं तुम्ही वाढवली, कन्सिस्टन्सी दाखवली तर येस डेफिनेटली रेंज वाढते. पण मी कन्सिस्टंट यासाठी कधीच नव्हतो. कारण मला दिग्दर्शन सुद्धा करायचं आहे. दिलदोस्ती झाल्यानंतर मला असा एक चान्स होता, की ओके त्या पद्धतीचे रोल्स येत होते. अनेक गोष्टी, अनेक लोक विचारत होते, नाटकं विचारत होते, बाकीच्या गोष्टी चालू होत्या. पण मला त्याच्यावरतीच सगळं जायचं नव्हतं. म्हणजे दिलदोस्ती झाल्यानंतर मी ती सीरियल अजूनही पॉप्युलर आहे. पण ॲक्चुअली ती सीरियल ऑन एअर फक्त 11 महिने होती. बरोबर. म्हणजे असं नाहीये की 6 वर्ष, 7 वर्ष चालली होती सीरियल. मला कधी-कधी लोक विचारतात, कारण इतकी पॉप्युलर झाल्यामुळे ते लोक बोलतात, "किती 6-7 वर्ष चालली होती ना सीरियल?" नाही. आम्ही 6 वर्षभर शूट केलं आणि 11 महिन्यांची सीरियल आहे ती फक्त. पण ती इतकी अजूनही बघितली जाते. क्या बात है! सो त्याच्यानंतर ना मी परत माझ्या कोशात गेलो. दिग्दर्शन वगैरे करायचंय मला, बाकीच्या गोष्टी करायच्यात वगैरे. सगळं फोन बिन बंद ठेवून मी बाहेर फिरायला वगैरे, फिरायला म्हणजे गडचिरोलीला वगैरे गेलो, किंवा तिथे रेंजच नाही आहेत, किंवा तिथे फोनच बंद आहे वगैरे, अशा ह्याच्यात मी जाऊन मग काहीतरी शोधत बसलो, काहीतरी करत बसलो. सो ही जी कन्सिस्टन्सी एखाद्या ह्याला लागते, की तुम्हाला जर ॲक्टिंगमधनं पैसे वाढवत न्यायचे असतील, तर ते पॉसिबल आहे 100%. पण त्याला त्या पद्धतीने कन्सिस्टंट राहायला लागतं. मग हे झाल्यानंतर मग तुम्ही त्याच्यातनं काम जनरेट करायला लागतं. मग त्याच्यातनं अजून काहीतरी वेगळं करायला लागतं. मग काळाबरोबर ते राहायला लागतं वगैरे असं. मी थोडासा असा आहे, की मला हवं ते, आवडेल ते अशा पद्धतीचं काम करतो, किंवा मला दिग्दर्शन करायचं तर मग मी आत्ता ॲक्टिंग नाही करत आहे. मी दिग्दर्शनावर कॉन्सन्ट्रेट करतोय, किंवा आत्ता मला नाटक करायचं तर नाटकातच करतोय. आत्ता मला प्रायोगिक नाटक करायचं आहे. मला त्या लोकांबरोबर एक्सप्लोर करायचं आहे. मला वर्कशॉप करायचं आहे, किंवा ह्या गोष्टी मी करत असल्यामुळे माझी रेंज एक साधारणपणे मॉडरेटली वाढलेली आहे. कसं कसं वाटतं म्हणजे असं चांगल्या ॲक्टरला मराठीमध्ये किती पैसे मिळतात? असं पॅकेज? खूप खूप वेगळी रेंज आहे ते. तर त्याला काही असं हे नाहीये, म्हणजे ठोकताळे नाहीयेत अजिबात असं, किंवा ते तसं सांगता येण्यासारखं नाहीये. अर्थातच काही ॲक्टर्स आहेत, जे स्टार्स आहेत, किंवा ज्यांना खूप जास्त डिमांड आहे, किंवा काहीतरी त्यांनी त्यांचं पूर्वसंचित खूप आहे, खूप गोष्टी केलेल्या आहेत वगैरे. अशा लोकांना इतके पैसे मिळतात, की वाटू शकतं, की इंजिनिअरिंगपेक्षा वगैरे किंवा बरंच आहे, म्हणजे हे पैसे खूप मोठे आहेत. तर असे नवे कलाकार किंवा बाकीचे जे कलाकार आहेत, त्यांना अगदी कमी पडतं. त्यांना असं वाटू शकतं, की "अरे यार, इंजिनिअरिंगमध्ये जॉब केला असतं तर निदान तिप्पट." एखादी अमाउंट सांग की. नाही, एखादा चांगला ॲक्टर किती कमवू शकतो एखाद्या मूव्हीमध्ये? नाव नको घेऊ. नाही, असं नाही रे, म्हणजे 1-1.5 लाखापासून 40 लाखापर्यंतची रेंज आहे. या मराठी मूव्हीजमध्ये. मराठी मूव्हीजमध्ये. ह्याच्यात तुम्हाला कसं तो बिझनेस करता येतो, अमय दादांनी मग उगाच मला झाडावर चढवलं होतं, की आमच्यापेक्षा तुम्ही YouTubeवर जास्त कमवता. हो प्रश्नच नाही. नाही, नाही असं कुठे? रेंज आहे. 100%, 100% त्याच्याबद्दल वादच नाही. कारण ते पैसे वेगळ्याच पद्धतीने येतात ना, म्हणजे वेगळे म्हणजे आम्ही काय करतो? तुम्हाला फॉरेन फंडिंग मिळतं. तुम्ही फॉरेन फंडिंगवाले आहे. आम्ही भारतातल्या लोकांकडनं पैसे घेतो. तुम्हाला फॉरेन फंडिंग मिळतं. आता काय वाटतंय दादा हा मूव्ही करताना खरं तर? मला गरजेचा होता हा चित्रपट अत्यंत. म्हणजे मला हे पोस्टरवर येणं किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा मला त्या भावना ना, त्या विश्वंभर नावाच्या कॅरेक्टर जे मी त्याच्यात केलेलं आहे. म्हणजे सारखं सतत बाप मुलगा असं येतंय. तर बापाचा रोल केला, ठीक आहे, आपण बापाचा रोल आहे. पण विश्वंभर हे जे कॅरेक्टर आहे ना, त्याच्या मनातली भावना आणि द्वंद्व जे आहे ना, ते मला इतर व्यक्त करता येत नव्हतं. तर ते व्यक्त मला या माध्यमातून होता आलं. ते मला फार जास्त महत्त्वाचं वाटत होतं.
आणि त्यांनी एक मार्ग निवडला, त्यांनी काहीतरी एक शोध घेतला आणि मला वेगळ्या पद्धतीने तो शोध घ्यायचा आहे. म्हणजे आत्मिक शांततेसाठी, मानसिक शांततेसाठी आणि फिजिकल स्ट्रेंथसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी ते गरजेचं आहे. म्हणून चाललंय हा सगळा अट्टहास. म्हणून मला याच्यात फार मजा येते. मी या सगळ्याच्या दरम्यान म्हणजे या चित्रपटाच्या दरम्यान मनाचे श्लोक नुसते वाचले नाहीत, तर त्याची निरूपणं ऐकली. प्रत्येक ओळीचा अर्थ किती वेगळा आहे आणि किती डीप आहे हे कळलं. म्हणजे मी एखादं सांग ना की ज्यातलं तुला ते खूपच भावलं आणि ते तो लक्षातच राहिला कायम. नाही मला ह्याच्याबद्दल खूप आकर्षण होतं की जे हे आहे ना की मरे एक त्याचा दुजा शोकव आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. इट इज अबाउट मुव्हिंग ऑन. तर मरे एक त्याचा म्हणजे पहिला अगदी जो अर्थ तुमच्या डोळ्यात येतो, एक माणूस मेला, त्याचा दुसरा माणूस शोक करतोय म्हणजे दुःख करतोय. तो माणूस गेला, तो सुटला, देह त्यांनी त्यागला आणि तो गेला. तो सुखी झाला कारण त्याला नाहीच कळणार आहे आता भावना. जो राहिलाय मागे तो ते सगळं भोगत तो शोक बसलेला आहे. करतोय. तो शोक करतोय. सो मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. अकस्मात तोही पुढे जातोय म्हणजे जो राहिलेला माणूस आहे तोही इज मुव्हिंग ऑन. आता हे लक्षात घे तू, माणूस मेल्यानंतरच्या ह्याच्यातलं पण आहे की कसं होतं ना की गिव्हअप करावं. आपली एखादी जवळची व्यक्ती गेली, गिव्हअप करावे, त्यांच्यासाठी पण आहे. एक ह्याच्यासाठी सुद्धा आहे की ब्रेकअप, लाईक यू सेड, ब्रेकअपमध्ये तेच आहे. मरे एक त्याचं म्हणजे प्रेम मेलं, ती व्यक्ती निघून गेली, दुजा शोक वाहतोय, जो मूव्ह ऑन करू शकत नाही, पण अकस्मात तोही पुढे जात आहे आणि देर इज अ पॉसिबिलिटी आणि देर इज ऑलवेज अ चान्स टू गो अहेड, टू मूव्ह ऑन आणि गो अहेड. किंवा आपल्यातलेच दोन व्हर्जन्स, असं मरे एक त्याचा दुजा शोक आहे. आपण एक काय अत्यंत अहंकार असलेली व्यक्ती आपण असतो कधी कधी. आपण ह्या सगळ्या गोष्टींना आपण खूप अट्रॅक्ट झालेला असतो, मोहाला बळी पडलेलो असतो बऱ्याच गोष्टींच्या. तर तो माणूस एका दिवशी मरेल आणि मग तुम्हाला वाटेल की अरे, ज्याला ते पॅशन होतं, ॲम्बिशन होतं, जी आग होती, ती व्यक्ती मेली आहे आपल्यातली. तर मग आपण काय जगून करायचं? पण नाही, तो पण मूव्ह ऑन होतो. मग साधं राणीतनं पण त्याला काहीतरी करता येतं. असे बघ, तेवढे 2च ओळी आहेत त्या. पण त्या इतक्या सुंदर अशा, इतकं चांगल्या समर्थांनी लिहिल्यात की आजच्या काळात पण त्याचा फार छान उपयोग आपण करून घेऊ शकतो. तो केला तर आपण उपयोग आहे. जर जेवढं वाचून हा मरे एका त्याचा दुजा शोक आहे वगैरे, अकस्मात तोही पुढे जात आहे, एवढंच केलं तर त्याचं नाही. तर त्याचा अर्थ शोधण्याचा, त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्याचा, काय म्हणणं आहे, आजच्या काळात ते कसं लागू पडतं, हेच त्यातलं. वर्क लाईफ बॅलन्स बद्दल जे आहे की त्याच्या रिलेटेड तुला काय वाटलं की जसं तू म्हणलं की खूप घाईघाईमध्ये आपण किंवा याच्यामध्ये जगत असतो, तिथून समाधान जीवन किंवा तू पण म्हटलं की दिलदोस्ती दुनियादारी केलं आणि मग तुला जे करायचं होतं तू फोन बंद करून तिकडे गेला, तर ह्यातला कुठला एक तो श्लोक तिथं अप्लाय होऊ शकतो किंवा तिथं एक काय म्हणतात त्याला, असं लोकांनी केलं पाहिजे, सगळं कामातच नाही विसरून गेले पाहिजे या हरून गेले पाहिजे? असं कुठल्या श्लोकाचं हे नाही सांगत तुम्ही. आता बरेच गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मी कुठला एक रेफरन्स म्हणून श्लोक आता देऊ शकत नाहीये. पण शिकवण मुळात जी आहे ना ती तशीच आहे की तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यातनं, म्हणजे कसं आहे की ओव्हरऑल जो अर्थ त्या सगळ्यातनंच मिळालेला ना, त्याच्यामध्ये असं होतं की आपलं मन हे चंचल आहे. आपलं मन भरकटत असतं. म्हणजे आपण फिजिकली काम करत असतो आणि बिझी असतो वगैरे, हे तर आहेच आहे. पण त्या व्यतिरिक्त आपण अत्यंत गडबडीत, म्हणजे आपल्या मनात अनेक विचार चाललेले असतात. मग पॉसिबिलिटी काय होते की मन अत्यंत आनंदित होतं, सुखात जातं, प्रचंड सुखात जातं की अरे काय कमाल कमाल, आपण किती भारी आहोत. मग त्याचा अहंकार आपल्याला येऊ शकतो. किंवा अति दुःखात जातं. म्हणजे जे आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे. तर असं नाहीये की इंस्टाग्रामवर आपण जे बघतो ना, की सगळेजण चांगले फोटोज टाकतायत आणि सेलिब्रेटिंग ट्रिप वगैरे वगैरे वगैरे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे. हे त्याच्यात रामदास स्वामी तेच म्हटलेलं आहे की हे तुला सगळं दिसतंय की तो सुख भोगतोय आणि छान खातोय आणि या हॉटेलमध्ये जातोय आणि बार्सिलोना ट्रिपला गेलाय, पण
पण ऍक्च्युली त्याच्या मनात पण काहीतरी आहे, असं कोणी नाहीये जो सर्व सुखी आहे. सो तो बॅलन्स आहेच आहे. सो तो पूर्ण विचार करताना तुम्हाला लक्षात येतं की मग अहंकारामध्ये जायचं नाहीये, मग अतिदुःखात पण पडायचं नाहीये. मग मनाचं नक्की करायचं काय? तर मग मनाला अशा पद्धतीने बिझी ठेवायचं आहे जिथे तुम्ही मेडिटेट करताय. मग त्यांनी सांगितलेलं आहे की ते प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. म्हणून म्हणजे रामनाम तुम्ही जेव्हा हे करता घेता तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता. म्हणजे लहान मुलांना आपण कसं थोपटतो आणि माहिती ना लहान मुलांना थोपटतो का थोपटतो आपण, माहिती तुला? नाही. हा, झोप लागावी म्हणून. हा, का झोप लागते पण थोपटल्याने काय असं होतं वेगळं? ते नाही हा, नाही माहित नाही ना. हा, तर त्याचं असं आहे की लहान मुलाचं मन पण चालू असतं, त्याचंही बुद्धी चालू असते, तेही विचार करतं आणि विचार खूप करत असल्यामुळे त्याला झोप लागत नाही. तर जेव्हा आपण हे एका रिदम मध्ये टॅप करतो तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे जातं आणि मग त्या रिदमला ते हळूहळू सरेंडर करतं आणि झोपतं. त्याच्यामध्ये थॉट आहे. तर त्याच्यामुळे तसंच आहे की रामनामाचं तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली राम 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 जय श्रीराम असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला ते एक त्या रिदम मध्ये तुम्हाला ते सापडतं. माझं याच्या पलीकडे जाऊन म्हणणं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे रामाचं नाव घ्या, ते आहे. तुम्ही तुमच्या देवाचं नाव घेऊ शकता किंवा तुम्ही मेडिटेशन वेगळ्या पद्धतीने करू शकता. देर आर मेनी वेज ऑफ मेडिटेटिंग. सो समर्थांनी हे सांगितलेलं आहे. तर बऱ्याच लोकांनी हे आपण संतांना का मानतो, कारण त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्मरण करावं. हा, संत तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस नामा रात्रंदिवस नामा युद्धाचा प्रसंग. म्हणजे तुम्हाला तुमची बॅटल्स ऑफ लाईफ आहेत ना ती संपत नाहीये. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे युद्ध म्हणजे काय, आपण युद्धाला चाललोय सीमेवर उभे वगैरे असं नाही. तर ती छोटी म्हणजे मंडेन बॅटल्स. आज उबरवर रिक्षा बुक झाली नाहीये इथे, आता पैसे, आता या मोमेंटला पैसे नाही आहेत. अरे हा आता मी ह्याला ऑनलाईन पेमेंट करणार होतो पण तो कॅश मागतोय, तर त्याचं काय करायचं. ही जी आहेत ना हे सगळे प्रसंग येत राहणार आहेत. पण त्याच्यातनं तुम्ही काम डाऊन करण्यासाठी रात्री म्हणा किंवा असं काही म्हणता ना, हे तुम्ही जप केला किंवा हे झालं तर मग तुम्हाला तो बॅलन्स साधता येतो. हा त्याच्यातला मुद्दा आहे. मेडिटेशन तुम्ही केलं तुम्ही ते कारण म्हणजे तुम्ही मनाला शांतता केलं पाहिजे. हे एवढं सगळं झालं असताना नाही तर झोप कशी लागणार तुम्हाला? ते सगळं मेडिटेशन तुम्ही करता. आता माझ्या बाबतीत खूप माझे मित्र वगैरे म्हणतील की अरे तू स्वतःच रात्री झोपत नाही, त्याचं काय सांगतोस वगैरे. तर गंमत माझ्यातली अशी आहे की मला रात्री झोप याच्यासाठी म्हणजे मला काय अँझायटी नसते, मला थोपटायची गरज नसते. मला असं नसतं की मन भरकटत असतं. एवढं आहे की मला रात्र आवडते, मला आनंद देते रात्र. इंजिनिअरिंगला रात्री जागून मी अभ्यास केला. शांतता असते रे, तेव्हाच अभ्यास होतो आणि अभ्यास तेव्हा होतो. आपण म्हणजे आपल्या रिडिंग रूम्स वगैरे पण उघड्या ठेवतात, कारण रात्री मुलांनी अभ्यास, काही लोकांना सवय असते, काही लोकांना पहाटे उठून करायची सवय असते. मला रात्र देर आर टू टाइप्स ऑफ पीपल, डे लार्क्स असतात आणि नाईट आउल असतात. आपण नाईट आउल म्हणजे आपण काय इंजिनिअरिंगलाच सगळ्यांना नाईट आउल केलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी. असं काही नाहीये, असं कोणी होऊ शकत नाही, हे लक्षात घे. ते पण नाही, पण ते जो उद्या पेपर आहे वर्षभर नाही झालेला काय अभ्यास, आता तो एका रात्रीत करायचा, 3-4 जणांना घेऊन बसून करायचंय. पण ते तर एका रात्रीत झालं. मी तुला हे सांगतो की हे कॉन्स्टंट काही लोक असतात अशी ज्यांना रात्री झोप लागत नाही. तर रात्री झोप लागत नाही त्याचं तुम्ही विचार करा, तुम्हाला अँझायटी होते का, तुमचं मन खूप ओव्हर थिंकिंग करताय का तुम्ही. तर ओव्हर थिंकिंग जर करत असाल तर तुम्ही मेडिटेट करा. जर तुम्ही ओव्हर थिंक नसेल करत आणि तुम्हाला चांगले विचार येत असतील क्रिएटिव्ह वगैरे किंवा काही, तर तुम्ही लिहून काढा. ते रात्री तुम्हाला सुचते ना तर तू लिहून काढ. मग तुला हे करतोस क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेस तर त्याच्यात तुला एखादं स्क्रिप्ट सुचत नसेल आणि रात्री शांत वाटत असेल आणि एकदम सुचलं, अरे हे शब्द वापरून आपण असं काहीतरी करू शकतो वगैरे, तर तुला तेव्हा ते तू वापरू शकतोस तो काळ. मग इन दॅट केस तू दुसऱ्या बाकीच्या ह्याच्यात तू हे करू शकतोस, मेडिटेशन करू शकतोस. बट बेसिकली तोच मुद्दा आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही असं काही या चित्रपटामध्ये पण तेच की मी अध्यात्म, परमार्थ हे सगळे शब्द असे जोड वाटतात. अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी,
तू करतोस म्हणजे स्पिरिच्युअलिटी मानतोस किंवा काय Spir- करतोस स्पिरिच्युअल? माझं कर्मकांडांवर विश्वास म्हणजे नाहीये किंवा मी ते ते काही फॉलो करत नाही. कर्मकांड जे असतात म्हणजे तुम्ही एखाद्या पद्धतीने अशा पद्धतीने काहीतरी पूजा केली किंवा अशा पद्धतीने व्रतवैकल्य केली वगैरे तसं नाहीये. तर स्पिरिच्युअल म्हणजे माझे स्पिरिच्युअल गाईड आहेत आणि ते मला मेडिटेट करायला सांगतात. ते मला शांत राहायचा सल्ला देतात. ते म्हणजे दिवसातलं जर तुम्ही 12 तास काम करत असाल तर तो एक तास तुम्ही स्वतःसाठी काढून तुम्हाला त्याच्यात जरा शांतता मिळेल याचं काहीतरी तुम्ही सोय केली पाहिजे. किंवा साधी गोष्ट आहे की यात हे पण आहे की तुम्हाला जर ₹100 मिळत असतील तर त्यातले 1 ते 10 रुपयांचं तरी दान तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे कसं होतं की आपल्याला जर मिळतंय एखादं तर ती सगळं आपण ओरबाडून न घेता काही गोष्टी आपण दिल्याही पाहिजेत. तर ह्या सगळ्यातनंच तुम्ही काहीतरी एक बॅलन्स साधता येतो. दॅट इज ऑल लाईफ आणि वर्क बॅलन्स विच कॅन बी स्पिरिच्युअलिटी. ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी इज नॉट म्हणजे ॲज इट साऊंड्स यू माईट नॉट बी रिलिजियस. म्हणजे तुम्ही धार्मिक नसाल, तुम्ही धर्म या गोष्टीला मानत नसाल, होऊ शकतं असं. पण स्पिरिच्युअलिटी इज बियॉन्ड दॅट. ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या मनासाठी आहे, तुमचं मन शांत करण्यासाठी आहे. दादा ह्या मूवीमध्ये फक्त जे समर्थांचे विचारांना जे मानतात ते त्यांच्यासाठीच मूवी आहे का खरं? अजिबातच नाहीये. म्हणजे ते आता सगळ्यात म्हणजे जो समर्थ वाचल्यानंतर जे पहिला थॉट येतो तर तसं त्यांचे फॉलोईंग्स जे आहेत त्यांनीच पाहिलं पाहिजे का? जर बाकीचे पाहणार असतील तर त्यातून त्यांना काय मिळणार आहे? हां, चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना समर्थ रामदास स्वामी हे ऑलरेडी इंट्रोड्यूस झालेत आणि त्यांच्याबद्दल त्यांना आदर आहे, माया आहे. त्यांचे विचार ते म्हणजे आचरण करण्याचा प्रयत्न करत आहेत वगैरे. त्या लोकांना तर हा चित्रपट वाटेलच जवळचा. पण हा एक संघर्ष आहे वडील आणि मुलाचा. विचारांचा, 2 जनरेशन्समधला, 2 वेगळ्या वाटा निवडण्याचा आणि कोणीही चूक किंवा बरोबर नसतं यामध्ये. कुठेतरी कोणीतरी जिंकत असतं, कुठेतरी कोणीतरी हारत असतं आणि हे होत राहतं. हे होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे तुम्हाला समर्थ रामदास स्वामी यांच्या पलीकडचा हा चित्रपट आहे. हा नात्यांचा चित्रपट आहे. तुम्ही हे मी जे आत्ता बोललो की आपल्या आई-वडिलांना समजावून सांगणं पण गरजेचं असतं कधी-कधी. आपल्या मुलांना तसं समजावून सांगणं गरजेचं असतं. या दोन्ही गोष्टींबद्दल काहीतरी भाष्य करणारा, रिलेट करणारा किंवा तुम्हाला असं वाटेल की अरे हेच होतं यार घरी, हे काय करू मी आता ह्याचं पण त्याची काहीतरी उत्तर तुम्हाला मिळतील. तुम्ही जेव्हा असं की ट्रबल्ड आहात, तुम्हाला असं नाही वाटत आहे, तर त्याच्यामधनं तुम्ही फक्त काय घ्यायचंय आणि याच्यातलं काय सोल्युशन आहे इतकंच घेऊ शकता. काही लोकांच्या मनात पूर्णपणे पूर्ण कोऱ्या पाटीने गेलात, तुम्हाला समर्थांबद्दल काहीही माहित नाही आणि कोऱ्या पाटीने गेलात तरी तुम्हाला चित्रपट काहीतरी देणार आहे आणि उत्सुकता निर्माण करणार आहे. मी जे म्हटलं असं की न्यूजपेपर वाचला मी आज, याच्यामध्ये काय एखादा कॉम्प्लिकेटेड शब्द आला, काय बरं, अकार्यक्षम आहात. अकार्यक्षम. आता अकार्यक्षम, अकार्यक्षम, अकारक्षम काय? हा शब्द नेमका काय आहे? ही उत्सुकता निर्माण होते ना. तसंच समर्थ विचारांची उत्सुकता निर्माण होईल. काय होते? काय लिहिलंय त्यांनी साहित्य? तुम्हाला जर त्यांच्यावर प्रेम करायचे किंवा टीका करायचे कुठल्याही गोष्टी असतील तरीही तुम्हाला त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आधी वाचलं गेलं पाहिजे. तर आधी वाचा मग बोला ना. आता आपलं तेच राहिलेलं नाहीये. म्हणजे मी तुला म्हणलं की ऑड इंजरचं मी काही हेच बघितलं नाही. तुझं काय पॉडकास्ट किंवा तू काय करतोय बघितलं आणि म्हणले ते काय नाही, त्यांच्यात काय नाही, ते एवढं चांगलं नाही, ते येतात वगैरे, ते दाढी बिडी वाढलेली असते, काय नाही, काय जनरल कॅज्युअली आता कॅमेरामॅन दाढी वगैरे आणि स्वतः हसतोय वगैरे असं मी म्हणलं. त्याला काय अर्थ नाही. मी तुमचं काम बघितलं पाहिजे, मग त्याच्यावर माझं काहीतरी मत ठरवलं पाहिजे ना. सिमिलरली तसंच आहे. समर्थ विचारांचे जे पाईक आहेत, ज्यांना ऑलरेडी साधक आहेत, जे ऑलरेडी मानतात, त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. पण तो ज्यांना अजिबात समर्थनाबद्दल माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा चित्रपट आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन नास्तिक लोकांसाठी सुद्धा हा चित्रपट आहे. त्याच्यात असं कुठलंच नाही. आता मी तुला ज्या दोन तीन साध्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे हा प्रश्न नाही का पडत आपल्याला? आपण जेव्हा इंस्टाग्राम स्क्रोल करतो तेव्हा नाही का वाटत आपल्याला की सगळेजण हॅपी आहेत, मी एकटा का? वाय एम आय सॅड? एव्हरीवन इज हॅपी, एव्हरीवन इज हॅपी. कितीतरी लोकांचे प्रश्न आहेत की नाही हे? आणि हे वयाचं नाही, जनरेशनचं नाही म्हणत आहे, आता जनरेशन नाही,
हे अगदी साठीचा माणूस पण एकदा विचारतो, अरे यार त्यांच्या घरी कसं त्यांच्या मुलांनी त्यासाठी साठीची पार्टी केली, छान मस्त सगळ्या लोकांना नातेवाईकांना बोलवलं, कारण फोटो टाकलेत इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर वगैरे हे टाकलेले आहेत. तर ते वाटतं का, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की या श्लोकात ते आहे, जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधून पाहे. नाहीये तसं. इट इज अ बॅलन्स डीप एव्हरीवन. आहे, फार डीप आहे. डीप नाहीये, तेच आहे, सिम्पल आहे. आपण त्याला हा म्हणजे आपण कॉम्प्लिकेट केलेलं आहे आपण ते. त्याला कॉम्प्लिकेट करतोय. तुला समर्थांचे विचार असे कुठले जास्त मनाला भिडले हे आता मी तुला असे? सांगितलं त्या सगळ्या गोष्टीतूनच हे की नाही तू ते स्वतः जगी तू use सर्वसुखी करतो. असं कोण आहे हे अगदी मलाच हे वाटतं. त्यामुळे मी भुलून जात नाही. मला ते स्क्रोल करताना मला असं कधी वाटत नाही की तुला असं वाटत नाही की अरे माझ्याबरोबर हा होता जो सुरुवातीपासून होता, आता ह्याला जास्त पिक्चर मिळतं, ते समजा आमाईला घेतलं तर तुला असं जेलसी नाही फील होत? अजिबात नाही होत मला. हे अजिबात होत नाही. पिक्चर भेटतं ते अजिबात होत आपण नाही. सोबतच सुरू केलं होतं. नाही, काहीतरी झालं पाहिजे. मला हेच या सगळ्या वाचनांमुळे असेल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे असेल, मला नाही वाटत. मला आनंद होतो. आमियाला पिक्चर मिळतो, आमियाला काम मिळतं. म्हणजे मी त्याला अगदी सांगतो मी मनापासून की आता क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यमामध्ये कित्येक 11 वर्षांनी आम्हाला हे काम करायची संधी मिळाली एकत्र, आणि आम्हाला फार मजा आली. आणि सुरुवातीला ना त्याला तर माहितीच नव्हतं मी ऍक्टिंग करेन. म्हणजे त्यांनी माझं ऍक्टिंगचं काम बघितलं होतं मी इंजिनिअरिंगला असताना पुरुषोत्तम कर्नाटकमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त मी त्याला एका शॉर्ट फिल्ममध्ये डिरेक्ट केलं होतं. त्यामुळे मी त्याचा डिरेक्टर होतो आणि त्याला मी डिरेक्टर म्हणून माहिती आहे, आणि त्या डिरेक्टरवर त्याचा जास्त विश्वास आहे. म्हणजे किती यार तू डिरेक्शन कर यार तू, असं त्याचं आम्याचं नेहमी होतं. आणि आम्ही वाघ आता मोठं स्टार आहेत आणि मला त्याचं कौतुक वाटतं. किंवा सुव्रत ज्या पद्धतीचं काम करतोय, सुव्रत आणि सखी नाटक करतायत, स्वानंदी जे नाटकात काम करते, पूजा तिच्या पद्धतीने काम करते, या गोष्टींचा मला आनंद होतो. मला अजिबातच असं वाटत नाही किंवा काही माझ्या बरोबरचे लोक प्रचंड सोशल मीडियावर पॉप्युलर झाले, त्यांनी युट्यूब चॅनल्स काढले, त्यांनी बाकीच्या गोष्टी केल्या, नाही वाटत मला ते खरोखर नाही वाटत. आणि हे आहे कारण सुरुवातीपासून मला तेच वाटतं की मला माहिती की सगळ्यांमध्ये इफ्स अँड बट्स आहेत. सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. असं नाहीये की हे मलाच एकट्याला मिळत नाहीये, माझ्याच बाबतीत सगळं होतंय. हे तुम्ही मी आपण करत राहिलो ना तर काहीच होणार नाही. माझ्याच बाबतीत असं का होतंय हा प्रश्नच मुळात असतो की आपण घेतले सगळ्यांच्या बाबतीत असं होतंय. म्हणजे आज तुला जर इथे यायला लेट झालं तर ह्याला पण तिथून यायला लेटच झालेलं असतं. तो पण ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो. असं नाहीये की रस्ता फक्त मलाच ट्रॅफिकमध्ये अडकवतोय आणि तुला नाही अडकवतोय. असं होऊ शकतं का? नाही. हा, मग ते तसं तेच मुद्दा आहे. आणि तुम्हाला जे काम मिळतं ते तुम्ही म्हणजे नशिबाचा भाग असतोय प्रश्नच नाही, पण हे तुम्ही ऍटलिस्ट मन शांत ठेवण्यासाठी मला हे फार आवडतात. किंवा इंजिनिअरिंगला असताना मी एक नाटक केलं होतं, कारे भुललासी नावाचं. तर ते कारे भुललासी म्हणजे काय आहे, तर संत तुकारामांचा एक अभंग आहे. आमचं डॉक्टर मंदार जोगळेकर नावाचा आमचा मस्त लेखक मित्र आहे, डेंटिस्ट आहे आणि लेखक आहे. त्यांनी ते लिहिलं होतं, फार सुंदर होतं. की ते ह्याच्याबद्दल होतं की एका कपलला असं वाटत असतं की दुसरं कपल किती एन्जॉय करतो, त्यांच्यात काय म्हणजे मजा करतात, ते टेनिस खेळायला जातात, डान्स करायला जातात, मज्जा करतात कॉन्स्टंटली वगैरे. तेव्हा तर सोशल मीडिया नव्हतं, पण त्यांना बघूनच. आणि मग या नात्यामध्ये जरा फूट पडायला लागते आणि मग नंतर लक्षात येतं की ते नातं अत्यंत खोटं आहे, फक्त दिखावा आहे. मग त्यांना घरी एकमेकांबरोबर बसताच येत नाही, सायलन्सच त्यांना एन्जॉय करतात नाही, म्हणून ते बाहेर सतत जातात टेनिस खेळायला. दे आर किपिंग देमसेल्व्स बिझी. आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे हे तर फुल आहे, ते नातं तुटतं आणि मग यांचं नातं जास्त घट्ट होतं की आपण संवाद साधू शकतोय, आपण विचार करू शकतोय. तर संत तुकारामांचा अभंग आहे तो, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. आणि ऊस खोटा असू शकतो, तिथला रस खोटा नाहीये, कारण तो आतमध्ये तो तुम्हाला गोड किंवा कडू जे काय आहे ते तुम्हाला कळणार आहे. दिसायला ऊस खूप भारी दिसू शकतो, अरे काय भारी ऊस आहे वगैरे. रस घेतल्यानंतर कळू शकतं की चांगला आहे का नाहीये एवढा चांगला, गोड आहे का नाही एवढा गोड. कारे भुललासी वरलिया रंगा, वर जे दाखवतो त्याच्यात का आहे. बुकला आपण जज करतो कव्हर. डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, हे जे म्हणतात तशाच गोष्टी आहेत. कारण सगळ्यांना आपलं तेच ना, आपलं अंग झाकायला आपण कपडे वापरतो, ही सभ्यता आहे. त्याशिवाय हे पण आहे की आपण आपली
आपलं दिसायला नको आतलं, बरोबर. हेच असतं. मग लोक भुलतात कपड्यांवर, काय कपडे घालतो यार हा, काय मस्त भारी 1 लाखाचं शर्ट, 4 लाखाचं 4 shirt. वर्ष इथे घड्याळ वगैरे जे काय असतं ते. हे आता तू खूप सगळं पर्सनल करून टाकलेस माझं, मला याच्याबद्दल बोलायचं जास्त नसतं, पण चला आपल्याकडे काहीतरी स्किल आहे म्हणजे जे जमतंय आपल्याला थोडं. नाही जमते म्हणजे तुला चांगलंच जमते, पण तू ते काढून घेतोच. फक्त लोकांना ते इंटरेस्ट झालं पाहिजे की याचं काय आयुष्य हे जाणून घेण्यात. पण मला वाटतं की त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी या सगळ्यांच्या साथीमुळे त्या गोष्टी मिळाल्यात. आणि आता असं त्यांचं जेव्हा मेसेज येतो तेव्हा छानच वाटतं, अप्रतिम वाटतं. पण तोच मुद्दा आहे की ते आनंद आणि छान वाटणं इथपर्यंत तुम्ही लिमिट करायला तुम्हाला जमलं पाहिजे कसं तरी. ते इगोकडे गेलं ना की अवघड होतं. आणि बरोबर. म्हणजे मी असं नाही म्हणत की माझं जात नाही किंवा बाबांचं जात नाही किंवा आईचं जात नाही किंवा बाचं जात नाही, असं नाही. पण तुम्ही त्याला परत आणलं पाहिजे जागेवर. म्हणजे जाता नाटक तुझ्यासाठी काय? नाटक सुरुवात आहे, नाटक मध्येही असणार आहे आणि नाटक अंतही असणार आहे. सो नाटक मी नाटकाने सुरू केलं. मी आता इकडे तिकडे सगळीकडे मला एक्सप्लोर करायचंय, मला आवडतं. म्हणजे मला युट्यूबच्या सिरीज पण करायच्या आहेत, मला रील्सवरती वगैरे पण काम करायचं आहे, त्या व्हर्टिकल सिरीजमध्ये पण मला काम करायचं आहे. मला सिनेमा हा सगळ्यात जवळचा वाटतो, मला खूप आवडतं सिनेमामध्ये काम करणं. वेब सिरीज वेगवेगळ्या करायच्या आहेत, पण त्याच्या पलीकडे मला नाटकही चांगलं करायचं आहे. मला आत्ता सिनेमाची चटक आहे, पण मला माहिती आहे की मी तुला म्हणलं असं की जिथे जिथे मी अडकलोय तिथे तिथे मी नाटकाकडे हक्कानी परत गेलो आणि रंगभूमीने तेवढं मला स्वीकारलंय. त्यांनी मला रियालिटी चेक दिलाय. जेव्हा प्रेक्षक तुमच्या विनोदांवर किंवा तुमच्या अभिनयावर काही हसत नाही आणि एकदम शांत असतं किंवा तुम्हाला बुकिंग मिळत नाही, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही काहीही अचीव्ह केलेलं नाही अजून. बरोबर. तुमचं खूप खूप काम करायचं राहिलेलं आहे. म्हणून तो मध्ये आहे. आणि सगळं नाटकच अंत असणार आहे. दादाचा मूव्ही येतोय समर्थ नावाचा 14 ऑगस्ट, राईट ना? Correct. 14 ऑगस्टला रिलीज आहे. तर ट्रेलरमध्ये तुम्हाला जे दिसतंय त्याच्या खूप डीप आहे पिक्चर हा. म्हणजे मी दरवेळेस म्हणतो ते एक टॅगलाईन झाली म्हणजे डीप याची. तर हा पिक्चर 100% बघा. तुम्ही मानत असाल नसाल ह्याच्या पलीकडे हा मूवी, मी एवढंच सांगेल. त्याच्यामुळे तुम्ही 100% जावा, मज्जा येणार आहे. आणि दादासोबत गप्पा मारून मजा आली. जरा वेगळा स्ट्रगल पण पाहायला मिळालं की दादानी मध्ये 8 वर्ष घातले, हे कोणाला माहित नव्हतं जास्त, ते आज काय आलंय. मजा आली. थँक्यू दादा, आता मी तुझं प्रमोशन केलं, माझं पण कर की. म्हणजे जरा कसं काय तुझं नाव जरा- आहे करू सांग. आता इथूनच सुरू झालं, दादाला नावच माहिती. पॉडकास्टचं नाव ऑड इंजिनियर, दॅट ऑड इंजिनियर. दॅट ऑड इंजिनियर असंच नाव आहे चॅनलचं नाव माहिती. पॉडकास्टचं नाव काय? तेच कंटिन्यू करतो. ऑड पॉड म्हणून एक तेच तसं म्हणतोय, सिरीजचं नाव ऑड पॉड. सिरीज. तर दॅट ऑड इंजिनियर हा आहे, मी सुद्धा आहे. फक्त मी इकडे स्ट्रगल करतोय. यांनी ऑडपॉड नावाचा कार्यक्रम सुरू केलाय, ऑड इंजिनियर नावाचं चॅनल सुरू केलंय. बरोबर. त्याला सबस्क्राईब करा आणि ऑडपॉडला लाईक करा. बाकी सगळ्यांपर्यंत हा चॅनल पोचवा. आणि पिक्चर पण. थँक्यू. तर तुम्हाला खूप गमतीशीर गोष्टी, खूप भारी लोकांबरोबरच्या गप्पा ऐकायला मिळतील. अजून खूप चांगला कॉन्टेंट बघायला मिळेल. द ऑड इंजिनियर. थँक्यू. यश, थँक्यू. भेटूयात आणि आपण करू काहीतरी सोबत. 100%. यश.